राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी समोर आली, कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे. 8व्या हप्त्यासोबत आता 9वा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. त्या संबंधीचं सुद्धा महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे. पात्र शेतकऱ्यांना चांगलाच मोठा दिलासा मिळाला आहे, कारण की आता नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्रितपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा केले जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आणि चांगलाच दिलासा समोर आला आहे, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती 4,000 रुपये इतकी रक्कम सोडण्यात येणार असून शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी शासनामार्फत आली आहे, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात येणार आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना चांगलासा मोठा दिलासा अखेर मिळाला आहे, कारण की आता 2 हप्त्याची एकत्र रक्कम 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. परंतु सर्व शेतकऱ्यांना मिळणार नसून काही ठराविक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. पहिला टप्पा आजपासून 20 नंतर होणार आहे. दुसरा टप्पा 2 ते 3 दिवसानंतर किंवा बघा 1 हप्त्यानंतर सुद्धा हा टप्पा विस्तारित होऊ शकतो. बघा, या पहिल्या टप्प्यातील उद्या किंवा आज डीबीटी मार्फत म्हणजे की डीबीटी मध्ये पैसे सोडण्यात आलेले असून तुमच्या बँकेच्या खात्यावरती केव्हा पडणार यावरती ते अवलंबून आहे. म्हणजे की आता सरकार मार्फत डीबीटीचं बटन सुद्धा दाबण्यात आलेले आहे. बघू शकता, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांनी आताच डीबीटीचं बटन दाबलं असून शेतकऱ्यांना मोठा आणि चांगलासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट केले. यामध्ये बघू शकता शेतकरी मित्रांनो, आज पूर्णपणे पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 4,000 रुपये इतकी रक्कम सोडण्यात आली आहे. म्हणजेच की डीबीटी मार्फत डीबीटी मध्ये सोडण्यात आलेली आहे. डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटी संलग्न अंतर्गत ई-केवायसी फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती अखेर पूर्णपणे रक्कम सोडण्यात आली असून शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी समोर आली आहे, कारण की आता रक्कम पूर्णपणे अखेर जमा केली जाणार असून तुम्हाला चांगलाच मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती किंवा बँक खात्यावरती जमा झाली, कारण की आता बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून पात्र शेतकऱ्यांना चांगलाच मोठा दिलासा अखेर मिळाला आहे. पात्र जर असाल तुम्ही, तुमच्यासाठी तर मोठी दिलासा देणारी बातमी शासनामार्फत आली आहे, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती 4,000 रुपये इतकी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी महत्त्वपूर्ण ही कामे लवकरात लवकर करून घ्या व बँकेचे खाते सुद्धा चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा आली असेल, जेणेकरून तुम्हाला चांगलाच मोठा दिलासा मिळेल व बँकेच्या खात्यावरती बघा रक्कम पूर्णपणे अखेर जमा केली जाणार. त्यामुळे मार्फत शेतकऱ्यांना मोठा आणि चांगलाच दिलासा अखेर मिळाला आहे, कारण की आता रक्कम पूर्णपणे बघा मिळाली आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना चांगलाच मोठा फायदा आणि मोठा दिलासा मिळाला आहे, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा आणि चांगलाच दिलासा मिळाला आहे, कारण की रक्कम आता बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही चांगलीच दिलासा देणारी बातमी व आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा केली जाणार आहे. यामार्फत शेतकऱ्यांना मोठा आणि चांगलाच दिलासा मोठा फायदा झाल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे, कारण की आता रक्कम बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा केली जाणार आहे. त्यामार्फत शेतकऱ्यांना मोठा आणि चांगलाच दिलासा अखेर मिळाला आहे, कारण की रकमेचं वाटप झालेलं आहे. बघा, यामार्फत शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी अखेर शासनामार्फत आली असून शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि मोठा दिलासा बघा अखेर मिळाला आहे. रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून या 15 जिल्ह्यात राहून जर तुम्ही शेती करत असाल तर या 15 जिल्ह्यात पूर्णपणे रक्कम अखेर जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण या 15 जिल्ह्यात राहून शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे वाटप होणार आहे, बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. या 15 जिल्ह्यात राहून आपण शेती करत असाल तर रक्कम अखेर पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती येणार असून तुम्हाला चांगलाच मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न ही शासनामार्फत झालेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी आणि अतिशय आनंदाची बातमी शासनामार्फत आलेली आहे. म्हणजेच की रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा
अखेर जमा करण्यात आलेली असून डीबीटीचं काम पूर्णपणे झालं आहे बघा शेतकरी मित्रांनो. फक्त राहिलेलं काम आहे तुमचं, म्हणजे की तुमचं जर हे काम झाले असेल तर रक्कम येणार आहे आणि जर झाले नसेल तर रक्कम येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. चेक जर झालं असेल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा आता जमा केलीच जाणार आहे. त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी ही मार्फत सांगण्यात आलेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल बघा, जेणेकरून तुम्हाला चांगलाच मोठा दिलासा मिळेल आणि तुमच्या बँकेच्या खात्यावरती बघा रक्कम पूर्णपणे अखेर जमा होईल. शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल व या 15 जिल्ह्यात राहून शेती करत असाल तर या 15 जिल्ह्यात पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम आता आजपासून वितरित होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे. 15 जिल्ह्याची यादी आपण पुढे बघत आहोत बघा. यामध्ये पहिला जिल्हा आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो वर्धा जिल्ह्यात राहून आपण शेती करत असाल तर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे अखेर जमा झालेली आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच मोठा दिलासा ही शासनामार्फत मिळाला आहे, कारण की आता रक्कम बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर वर्धा जिल्ह्यात राहून शेती करत असाल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम अखेर पूर्णपणे जमा केली जाणार आहे. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आणि चांगलाच दिलासा अखेर मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज नमो शेतकरी योजनेचा 8वा व 9वा हप्ता बघा, 9वा हप्ता एकत्रपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेला असून शेतकऱ्यांना मोठा आणि चांगलाच दिलासा मिळाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे बघा. शेतकरी मित्रांनो, आपण जर या 15 जिल्ह्यात राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा झालेलं आहे. म्हणजेच की या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आणि चांगलाच दिलासा अखेर मिळाला आहे, कारण की रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून 15 जिल्ह्यात राहून जर आपण शेती करत असाल बघा तर रकमेचं पूर्णपणे वाटपच झालं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या 15 जिल्ह्याची यादी आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. त्यामुळे फक्त आता व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट रोजच्या रोज बघायला मिळेल. तालुका व जिल्हा नक्की कमेंट करायचा आहे, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट येईल बघा. लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट रोजच्या रोज बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा वर्धा जिल्ह्यानंतर जिल्हा आहे म्हणजे की जालना जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचं डीबीटीचं काम झालेलं आहे बघा. डीबीटीचं काम झालं असून डीबीटी मध्ये पूर्णपणे डीबीटी प्रक्रिया पूर्णपणे पार झाली असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती अखेर पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून शेतकऱ्यांना आणि मोठा दिलासा आणि मोठा फायदा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज महत्त्वपूर्ण ठळक अपडेट पाहायला मिळेल. भेटत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.